नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण इतिहासावरील एक लेक्चर पाहणार आहोत, ते म्हणजे इतिहासातील महत्त्वपूर्ण अशा व्यक्ती आणि त्यांची प्रचलित नावे। तर हे आपण दोन पार्टमध्ये पाहणार आहोत। आज पार्ट 1 मध्ये टोटल 30 व्यक्तींची आपण नावे पाहणार आहोत, ठीक आहे। आणि त्यांच्याबद्दल तसेच जी काही इन्फॉर्मेशन असेल, इम्पॉर्टंट डिटेल्स, ती मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे, ठीक आहे। आणि रोजच्याप्रमाणे आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर आजचा टॉपिक आहे तो म्हणजे इतिहासामधील महत्त्वाची व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे। हा टॉपिक आपण टोटल 2 पार्टमध्ये पाहणार आहोत। आज पहिल्या पार्टमध्ये आपण टोटल 30 नावे पाहणार आहोत, म्हणजे 30 व्यक्तींची नावे, पूर्ण नावे, तसेच आपण त्यांना टोपण नावाने काय बोलतो, प्रचलित नाव काय त्यांचं, ही सर्व डिटेल्स आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे। तर चला आपण आज फर्स्ट पार्टला स्टार्ट करूया। तर पहिले आहेत संत ज्ञानेश्वर, किंवा आपण त्यांना माऊली या नावाने सुद्धा ओळखतो, ठीक आहे। तर त्यांचं पूर्ण नाव काय इम्पॉर्टंट आहे, ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी। आडनाव काय, कुलकर्णी होतं त्यांचं आडनाव, ठीक आहे, ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी। पण नंतर आपण त्यांना कोणत्या नावाने ओळखतो, संत ज्ञानेश्वर तसेच ज्ञानोबा माऊली, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, ठीक आहे। ज्ञानोबा माऊली, संत ज्ञानेश्वर या नावाने आपण त्यांना ओळखतो। त्यानंतर संत ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे झालेला, तर जन्म झाला होता, लक्षात ठेवा, आप्पेगाव, ठीक आहे। आप्पेगाव येथे संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला होता। आणि त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी, वय काय होतं तेव्हा त्यांचं 21व्या वर्षी, संत ज्ञानेश्वरांनी आळंदी या ठिकाणी समाधी घेतली होती। हे सुद्धा सर्वांना माहिती असायला पाहिजे। त्यांनी कुठे समाधी घेतली होती, आळंदी येथे समाधी घेतली, आणि त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 21वं। आणि त्यांचा जन्म कुठे झालं, आप्पेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालं। आणि त्यांनी कोणत्या संप्रदायाची स्थापना केली होती, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे। त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली होती, ठीक आहे। कोणी, संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली होती। याशिवाय त्यांचे ग्रंथ लाईक ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंगाची गाथा, हे सर्व त्यांचे ग्रंथ आहेत, ठीक आहे। अभंगाची गाथा, तर इतकी डिटेल्स पुरी आहे। तर कोणतं त्यांनी स्थापन केलेलं, तर वारकरी संप्रदायाची त्यांनी स्थापना केली होती संत ज्ञानेश्वरांनी, लक्षातच ठेवा। त्यानंतर सेकंड कोण आहेत, तुकडोजी महाराज, हे सुद्धा सर्वांना ओळखीचे असतील, तुकडोजी महाराज। पण त्यांचं पूर्ण नाव काय आहे मित्रांनो, हे कोणाला माहिती नसेल तर यांचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे, किंवा आपण त्यांना ब्राह्मभट असेही म्हणतो। माणिक बंडोजी इंगळे संत तुकडोजी महाराजांचं नाव आहे, ठीक आहे। आणि त्यांनी काय केलं, तर हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेद निर्मूलन यासाठी प्रयत्न केले, हे त्यांचं कार्य होतं। कोणतं, अंधश्रद्धा निर्मूलन, याशिवाय जातीभेद निर्मूलन, हे संत तुकडोजी महाराजांचं काम होतं। आणि त्यांचं नाव काय होतं, मूळ नाव होतं माणिक बंडोजी इंगळे किंवा ब्राह्मभट। त्यानंतर संत तुकाराम, संत तुकाराम यांचं नाव काय होतं पूर्ण, तुकाराम बोलोबा आंबिले, ठीक आहे। संत तुकारामांचं पूर्ण नाव काय होतं, तुकाराम बोलोबा आंबिले। आणि त्यांचा जन्म कुठे झाला, तर पुण्याजवळ देहू या गावी त्यांचा जन्म झाला। संत ज्ञानेश्वरांचा कुठे, आप्पेगाव येथे होता, ठीक आहे। आणि संत तुकारामांचा कुठे, देहू, पुण्याजवळील देहू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता, हे सुद्धा लक्षात ठेवा, ठीक आहे। शिवाय आणखी सांगायचं म्हणजे संत तुकारामांनी विविध प्रकारचे अभंगाची रचना केली होती, ठीक आहे। अभंग आलं तर तुकाराम तुम्हाला आठवायलाच हवे, संत तुकाराम, ठीक आहे। त्यांनी विविध प्रकारचे जवळजवळ 4500 अभंगाची रचना केली होती, ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा। आणि जसं संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला होता, ठीक आहे, तर संत तुकारामांनी काय केलं होतं, तर तुकारामांनी त्यावर कळस चढविला असे म्हणतात, ठीक आहे, लक्षात ठेवा। संत तुकारामांनी काय केलं, तर त्यावर कळस चढवण्याचं काम केलं। त्यानंतर आहेत संत नामदेव। संत नामदेवांचं पूर्ण नाव काय आहे, नामदेव दामाजी रेळेकर, ठीक आहे, आडनाव काय आहे, रेळेकर। संत नामदेवांचं पूर्ण नाव आहे नामदेव दामाजी रेळेकर, ठीक आहे। आणि त्यांचा जन्म कुठं झाला होता, तर संत नामदेवांचा जन्म झाला होता पंढरपूर या ठिकाणी, आणि याच ठिकाणी त्यांनी समाधीसुद्धा घेतली होती। त्यानंतर संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला होता, ठीक आहे।
भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला होता. मी जसं मगाशी सांगितलं, संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला होता. ठीक आहे. मग याचा विस्तार कोणी केला तर संत नामदेवांनी. त्यानंतर संत एकनाथांनी भागवत धर्माला मजबूत असा खांब दिला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला होता. ठीक आहे. हे 4 वाक्य लक्षात ठेवा. काय? भागवत धर्माचा पाया कोणी घातला होता? संत ज्ञानेश्वरांनी. त्यानंतर संत नामदेवांनी काय केलं होतं तर संत नामदेवांनी त्याचा विस्तार केला होता. त्यानंतर संत एकनाथांनी भागवत धर्माला मजबूत असे खांब दिला होता. ठीक आहे, सपोर्ट दिला होता. आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला होता. ठीक आहे. आणि हेच आणि असेच वर्णन बहिणाबाईंनी सुद्धा केले होतं. जसं ज्ञानदेवे रचियाला पाया आणि तुका झालासे कळस. हे तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल माहिती नाही, पण हे बहिणाबाईंनी हे त्याचं पूर्ण विस्तार केलं होतं. ठीक आहे. आता इतकी डिटेल्स आपल्याला पुरी आहे. आता आपण पुढे जाऊया. आणि आणखीन एक लक्षात ठेवा की नामदेव गाथा या ग्रंथाद्वारा संत नामदेवांचे अभंग संपादित केले जातात. ठीक आहे. नामदेव गाथा हे त्यांचा अभंग. पुढे जाऊया. त्यानंतर 5th कोणते आहेत तर समर्थ रामदास स्वामी. ठीक आहे. समर्थ रामदास स्वामी सर्वांना माहिती असतील, पण त्यांचं मूळ नाव नसेल माहिती. मूळ नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर. ठीक आहे. समर्थ रामदास स्वामी यांचं मूळ नाव काय आहे? नारायण सूर्याजी ठोसर. ठीक आहे. आणि त्यांचा जन्म कुठं झाला तर जन्म झाला होता जालना जिल्ह्यामध्ये. जालना जिल्ह्यात समर्थ रामदासांचा जन्म झाला होता. त्यांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर होते किंवा सूर्याजी पंत ठोसर. आणि त्यांचा महत्त्वपूर्ण असा ग्रंथ कोणता होता लक्षातच असायला पाहिजे सर्वांना? दासबोध. दासबोध हा त्यांचा महत्त्वपूर्ण असा ग्रंथ होता. ठीक आहे. याशिवाय तुम्हाला माहिती असेल की त्यांनी मनाचे श्लोक, याशिवाय आत्माराम रामायण, रामदासांची करुणाष्टके ही सुद्धा ग्रंथांचे लेखन केले आहेत. आणि त्यांचं निर्वाण कुठं झालं तर सज्जनगडावर झालं. ठीक आहे. सज्जनगडावर त्यांचं निर्वाण आणि त्यांचा जन्म जालना. नंतर आहेत गाडगे बाबा. तसेच आपण त्यांना काय म्हणतो? संत गाडगे बाबा म्हणून ओळखतो. पण त्यांचं मूळ नाव काय आहे? डेबुजी झिंगरोजी जानोरकर. ठीक आहे. संत गाडगे बाबांचं पूर्ण नाव काय आहे? डेबुजी झिंगरोजी जानोरकर. जेव्हा जर तुम्हाला आठवत असेल तर आपण स्कूलमध्ये वगैरे असताना आपल्याला हा लेसन सुद्धा होता. ठीक आहे. पूर्ण नाव आहे डेबुजी झिंगरोजी जानोरकर. पुढचे कोण आहेत? मोहनदास करमचंद गांधी. सर्वांनाच माहिती, याच्याबद्दल सांगायची काही गरज नाही आहे. त्यांना आपण बापू, राष्ट्रपिता किंवा महात्मा गांधी म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे. त्यांचं पूर्ण नाव काय? मोहनदास करमचंद गांधी. त्यानंतर पुढचे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. हे त्यांना पदवी दिलेली आहे ॲक्च्युली. पंडित किंवा आपण नेहरू चाचा म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो. आणि त्यांचं नाव काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. हे आपले पंतप्रधान होते. ठीक आहे. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांना आपण गुरुदेव ही पदवी दिलेली आहे. ठीक आहे. रवींद्रनाथ टागोर यांना आपण कोणती पदवी दिलेली आहे? गुरुदेव. आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला सर्वांना माहीत असेल, आपलं राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेलं आहे. जनगण मन हे त्यांनी लिहिलेलं. त्याशिवाय आणखीन एका देशाचं सुद्धा त्यांनी राष्ट्रगीत लिहिलेलं आहे, ते म्हणजे बांगलादेशाचं, आमार सोना बांगला. ठीक आहे. ही डिटेल लक्षात ठेवा. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांना नेताजी म्हणून सुद्धा ओळखले जात. ठीक आहे. त्यांचं पूर्ण नाव काय होतं? सुभाषचंद्र बोस. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यांचं सुद्धा एक वाक्य सर्वांना माहिती असेल, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. ठीक आहे. हे सुद्धा सर्वांना माहिती असेल आणि माहिती असायला सुद्धा पाहिजे. आणखी सांगायचं, त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची सुद्धा स्थापना केली. याशिवाय आझाद हिंद फौज ही सुद्धा त्यांनी स्थापन केलेलं होतं, सुभाषचंद्र बोस यांनी. ठीक आहे. इतकं पुरे आहे. पुढे जाऊया आपण. त्यानंतर इंदिरा गांधी. आपल्या भारतातल्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? इंदिरा गांधी. ठीक आहे. आणि त्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो? प्रियदर्शनी किंवा आयर्न लेडी म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे. आणि यांच्या वडिलांचं नाव काय मित्रांनो? आपण मगाशी पाहिलं तर ते कोण होते? जवाहरलाल नेहरू हे त्यांचे वडील होते, इंदिरा गांधी यांचे. ठीक आहे. आणि ते सुद्धा आपल्या भारतातले पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांना आपण प्रियदर्शनी किंवा आयर्न लेडी म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे. त्यानंतर टिपू सुलतान. म्हैसूरचा वाघ म्हणून प्रसिद्ध कोण? टिपू सुलतान. टिपू सुलतान म्हैसूरचा वाघ. त्यानंतर दादाभाई नौरोजी. कोण होते दादाभाई नौरोजी? तर भारताचे पितामह.
म्हणून आपण त्यांना ओळखतो. ठीक आहे. दादाभाई नौरोजी यांना आपण काय ओळखतो तर भारताचे पितामह. त्यांनी काय लिहिलेलं पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एका नावाने सुद्धा आपण त्यांना ओळखतो भारतीय राजकारणाचे भीष्माचार्य म्हणून दादाभाई नौरोजींना ओळखतात. भारतीय राजकारणाचे भीष्माचार्य लक्षात ठेवा म्हणून कोणाची ओळख आहे दादाभाई नौरोजी यांची. आणि त्यांचं ग्रंथ मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. पुढे जाऊया. तर भाऊराव पायगोंडा पाटील. भाऊराव पायगोंडा पाटील आपण त्यांना काय म्हणून ओळखतो कर्मवीर भाऊराव. राईट. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांचं पूर्ण नाव आहे भाऊराव पायगोंडा पाटील. सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि सर्वांना माहिती असेलच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक. कमवा आणि शिका हे त्यांचंच वाक्य. ठीक आहे. त्यानंतर धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे त्यांना आपण महर्षी कर्वे म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे. धोंडो केशव कर्वे त्यांना आपण काय म्हणून ओळखतो तर महर्षी कर्वे म्हणून सुद्धा ओळखतो आणि त्यांना सुद्धा भारतरत्न मिळालेलं आहे. त्यानंतर वी रा शिंदे म्हणजेच विठ्ठल रामोजी शिंदे त्यांना सुद्धा महर्षी ही पदवी दिलेली आहे. महर्षी विठ्ठल रामोजी शिंदे वी रा शिंदे. ठीक आहे. त्यानंतर मगाशी आपण बघितलं तर महर्षी कर्वे धोंडो केशव कर्वे ह्यांनी विधवा पुनर्विवाह तसेच महिला शिक्षणासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी कामं केलेली आहेत. हे मी सांगायला विसरलेले हे पण एक लक्षात ठेवा पॉईंट. ठीक आहे. विधवा पुनर्विवाह तसेच महिला शिक्षण यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण असे काम. त्यानंतर वी रा शिंदे म्हणजेच विठ्ठल रामोजी शिंदे त्यांना सुद्धा महर्षी ही पदवी दिलेली आहे. महर्षी विठ्ठल रामोजी शिंदे वी रा शिंदे. ठीक आहे. त्यानंतर मगाशी आपण बघितलं तर महर्षी कर्वे धोंडो केशव कर्वे ह्यांनी विधवा पुनर्विवाह तसेच महिला शिक्षणासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी कामं केलेली आहेत. हे मी सांगायला विसरलेले हे पण एक लक्षात ठेवा पॉईंट. ठीक आहे. देवेंद्रनाथ टागोर यांना सुद्धा आपण महर्षी देवेंद्रनाथ टागोर म्हणून ओळखतो. त्यानंतर आहेत पांडुरंग महादेव बापट किंवा सेनापती बापट. यांचं पूर्ण नाव काय आहे पांडुरंग महादेव बापट. त्यानंतर काळकर्ते कोण आहेत तर काळकर्ते परांजपे. त्यांचं पूर्ण नाव आहे शिवराम महादेव परांजपे. ठीक आहे. त्यानंतर CR किंवा आधुनिक चाणक्य म्हणून आपण कोणाला ओळखतो तर CR किंवा आधुनिक चाणक्य म्हणून आपण चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणून त्यांना ओळखतो. ठीक आहे. पूर्ण नाव आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी. त्यानंतर कोण आहेत बाबा आमटे. सर्वांना माहिती असेल हे सुद्धा. बाबा आमटे म्हणून ते प्रसिद्ध आहेत पण त्यांचं मूळ नाव काय आहे मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचं मूळ नाव आहे. मुरलीधर देवीदास आमटे बाबा आमटे. ठीक आहे. यांना आपण आणखीन ओळखतो ते म्हणजे आधुनिक भारताचे संत कोण असतील तर ते बाबा आमटे असतील. क्लिअर. आणि त्यांनी आनंदवन हे लक्षात ठेवा आनंदवन या आश्रमाची स्थापना केली होती. कोणासाठी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी. ठीक आहे. कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी आनंदवन आश्रम या नावाची आश्रमाची स्थापना केली होती. कोणता आनंदवन. क्लिअर. त्यानंतर क्वेश्चन नंबर हे 22 कोणते आहेत ठक्कर बापा. ठक्कर बापा म्हणून कोण प्रसिद्ध आहेत अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. ठक्कर बापा माहिती आहेत तुम्हाला पण त्यांचं मूळ नाव काय आहे अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. ठीक आहे. त्यानंतर कोण आहेत राम मोहन रॉय. ह्यांना कोणत्या नावाने आपण ओळखतो राजा राम मोहन रॉय. बट राजा हे त्यांना कोणी दिलं नाव तर ते नाव दिलं अकबर सेकंड अकबर 2. ठीक आहे. हे लक्षात ठेवा त्यांनीच राजा ही पदवी त्यांना दिली आहे. राजा राम मोहन रॉय यांनी कशाची स्थापना केली आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली राजा राममोहन रॉय यांनीच केली. याशिवाय आत्मीय सभा ह्याची सुद्धा स्थापना राजा राममोहन रॉय यांनीच केलेली आहे. त्यानंतर शेख मुजीबुर रेहमान यांना आपण वंगबंधू म्हणून ओळखतो. शेख मुजीबुर रेहमान. त्यानंतर लोकनायक बापूसाहेब अणे. बोलताना सुद्धा आपण तेच यूज करतो पण लोकनायक हे त्यांना पूर्वीपासून होतं का नाही तर हे सुद्धा त्यांना नंतर पदवी दिलेली आहे लोकनायक बापूसाहेब अणे. त्यानंतर कोण आहेत आचार्य विनोबा भावे. राईट. त्यांचं पूर्ण नाव काय मित्रांनो
विनायक नरहरी भावे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांना आपण आचार्य किंवा विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे, याशिवाय लोकनायक आचार्य विनोबा भावे म्हणून सुद्धा ओळखतो. पण त्यांचं मूळ नाव काय आहे? विनायक नरहरी भावे. ठीक आहे. आणि हे कोण होते? भूदान चळवळीचे प्रणेते होते. कोण? विनोबा भावे. भूदान चळवळ तुम्हाला लगेच आठवली पाहिजे जेव्हा त्यांचं नाव येतं. भूदान चळवळीचे प्रणेते होते. याशिवाय वैयक्तिक सत्याग्रही, पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? विनायक नरहरी भावे म्हणजेच आचार्य विनोबा भावे हेच होते. ठीक आहे. त्यांचा जन्म कुठे झाला? रायगडमध्येच त्यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर दादासाहेब फाळके, सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांचं मूळ नाव काय आहे माहिती असायला पाहिजे. धुंडीराज गोविंद फाळके हे त्यांचं मूळ नाव आहे. आपण त्यांना दादासाहेब फाळके म्हणून ओळखतो. आणि ते कोण आहेत? फादर ऑफ इंडियन सिनेमा. राईट. फादर ऑफ इंडियन सिनेमा कोण आहेत? दादासाहेब फाळके. हे लक्षातच ठेवा. आणि त्यांचं फर्स्ट मूवी कोणता आहे? राजा हरिश्चंद्र. सर्वांना माहिती असेल, आपल्या भारतातलं पहिलं मूवी येते राजा हरिश्चंद्र. हे कोणाचं मूवी आहे? हे दादासाहेब फाळके यांनी काढलेलं मूवी आहे. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? फादर ऑफ इंडियन सिनेमा. ठीक आहे. म्हणजे चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यानंतर कोण आहेत? दयानंद सरस्वती. पण त्यांचं मूळ नाव काय? मूळशंकर तिवारी. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात असायला पाहिजे. दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय आहे? तर मूळ नाव आहे मूळशंकर तिवारी. ओके. दयानंद सरस्वती यांचं नाव आहे मूळशंकर तिवारी. त्यानंतर पुढचे कोण आहेत? स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय आहे? नरेंद्रनाथ दत्त. आणि ह्यावर क्वेश्चन विचारला होता. राईट. तर स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय आहे? नरेंद्रनाथ दत्त. ओके. आणि त्यांनी काय केलेलं आहे? परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनीच केलेली आहे. त्यानंतर कोण आहेत? रामकृष्ण परमहंस. आणि हे कोण आहेत मित्रांनो? आपण जे स्वामी विवेकानंद आत्ताच पाहिलेत. राईट. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस. ओके. आणि त्यांचं मूळ नाव काय आहे? गदाधर चट्टोपाध्याय. हे रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव आहे. हे लक्षात ठेवा, हे दोन्ही पॉईंट. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस. ठीक आहे. पण स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव काय आहे? नरेंद्रनाथ दत्त. आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव काय आहे? गदाधर चट्टोपाध्याय. ठीक आहे. यांच्या मृत्यूनंतरच त्यांनी परमहंस सभेची स्थापना केली होती, स्वामी विवेकानंद यांनी. ठीक आहे मित्रांनो. तर आता आपण एवढे 30 व्यक्तींची नावं पाहिलेली आहेत. महत्त्वाचे व्यक्ती, त्यांची प्रचलित नावे पाहिलेली आहेत. पुढच्या पार्टमध्ये आपण त्याचे पुढचे पाहणार आहोत. ठीक आहे. या फर्स्ट पार्टमध्ये आपण एवढेच पाहणार आहोत. फक्त जाता जाता 5 मिनिटात फक्त एकदा रिव्हिजन करूया. आता फक्त मी त्यांचे नावं सांगणार आहे आणि त्यांचं दुसरं नाव म्हणजे आपण त्यांना दिलेली पदवी तशी त्यांची प्रचलित नावे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. संत ज्ञानेश्वर किंवा ज्ञानोबा माऊली सुद्धा आपण त्यांना म्हणतो. आणि त्यांचं मूळ नाव काय आहे? ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी. आडनाव आहे त्यांचं कुलकर्णी. त्यानंतर तुकडोजी महाराज, संत तुकडोजी महाराज. त्यांचं नाव कोण आहे? त्यांचे नाव आहे माणिक बंडोजी इंगळे किंवा आपण त्यांना ब्राह्मभट असेही म्हणतो. सरनेम आहे इंगळे तुकडोजी महाराजांचं. त्यानंतर संत तुकाराम. त्यांचं नाव आहे तुकाराम बोलोबा आंबिले. त्यानंतर संत नामदेवांचं नाव काय आहे पूर्ण? नामदेव दामाजी रेळेकर म्हणून त्यांचं आडनाव आहे. त्यानंतर समर्थ रामदास स्वामी. त्यांचं पूर्ण नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर. त्यानंतर संत गाडगे बाबा. यांचं पूर्ण नाव आहे डेबोजी झिंगरोजी जानोरकर. त्यानंतर मोहनदास करमचंद गांधी म्हणजे कोण? महात्मा गांधी म्हणून आपण त्यांना ओळखतो. बापू, राष्ट्रपिता किंवा महात्मा म्हणून आपण त्यांना ओळखतो. मोहनदास करमचंद गांधी त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू किंवा आपण त्यांना नेहरू चाचा म्हणून सुद्धा बोलतो. ठीक आहे. त्यांचं पूर्ण नाव काय आहे? जवाहरलाल मोतीलाल नेहरू. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या नावाने आपण ओळखतो? तर गुरुदेव म्हणून आपण त्यांना ओळखतो, रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना कोणती पदवी दिलेली आहे? तर नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणून आपण त्यांना ओळखतो. याशिवाय इंदिरा गांधी, श्रीमती इंदिरा गांधींना आपण कोणत्या नावाने? तर त्यांना प्रियदर्शिनी किंवा आयर्न लेडी म्हणून सुद्धा ओळखतात.
याशिवाय टिपू सुलतान, म्हणजे म्हैसूरचा वाघ कोण असेल तर टिपू सुलतान. त्यानंतर दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींना आपण काय म्हणतो तर भारताची पितामह म्हणून ओळखतो, दादाभाई नौरोजी. त्यानंतर भाऊराव पायगोंडा पाटील कोण आहेत ते तर कर्मवीर म्हणून त्यांना पदवी दिलेली आहे, कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील. त्यानंतर धोंडो केशव कर्वे, त्यांना आपण काय म्हणून ओळखतो महर्षी कर्वे किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतर विठ्ठल रामाजी शिंदे किंवा वी रा शिंदे, त्यांना सुद्धा आपण महर्षी विठ्ठल रामाजी शिंदे म्हणून ओळखतो. याशिवाय देवेंद्रनाथ टागोर यांना सुद्धा आपण महर्षी देवेंद्रनाथ टागोर म्हणून ओळखतो. त्यानंतर आहेत पांडुरंग महादेव बापट किंवा सेनापती बापट, यांचं पूर्ण नाव काय आहे पांडुरंग महादेव बापट. त्यानंतर काळकर्ते कोण आहेत तर काळकर्ते परांजपे, त्यांचं पूर्ण नाव आहे शिवराम महादेव परांजपे. ठीक आहे. CR किंवा आधुनिक चाणक्य म्हणून आपण कोणाला ओळखतो तर CR किंवा आधुनिक चाणक्य म्हणून आपण चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणून त्यांना ओळखतो. ठीक आहे, पूर्ण नाव आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी. त्यानंतर पुढे आपण पाहिलेले बाबा आमटे. बाबा आमटे यांचं नाव काय मित्रांनो तर मुरलीधर देवीदास आमटे, हे त्यांचं पूर्ण नाव आहे, मुरलीधर देवीदास आमटे, त्यांना आपण बाबा आमटे म्हणून ओळखतो. ठक्कर बापा, ठक्कर बापा म्हणून त्यांचं पूर्ण नाव काय अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. त्यानंतर राम मोहन रॉय यांना आपण राजा ही पदवी दिलेली आहे, राजा राम मोहन रॉय म्हणून आपण त्यांना ओळखतो. ठीक आहे. त्यानंतर वंगबंधू, ॲक्च्युली राजा ही आपण नाही दिलेली आहे, मी बोलताना असं म्हणते, पण त्यांना ॲक्च्युअलमध्ये पदवी कोणी दिलेली आहे, राजा हे नाव कोणी दिलेलं आहे अकबर दुसरे. ठीक आहे. त्यानंतर वंगबंधू म्हणून कोण तर शेख मुजीबुर रेहमान. लोकनायक कोण होते तर बापूसाहेब अणे, त्यांना लोकनायक म्हणून ओळखतात. ठीक आहे, लोकनायक बापूसाहेब अणे. त्यानंतर विनायक नरहरी भावे, त्यांना आपण आचार्य ही पदवी दिली, आचार्य विनोबा भावे किंवा लोकनायक आचार्य विनोबा भावे म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो. दादासाहेब फाळके यांचं पूर्ण नाव काय आहे धुंडीराज गोविंद फाळके. दयानंद सरस्वती यांचं मुख्य नाव मूळ नाव काय मूळशंकर तिवारी. स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय आहे नरेंद्रनाथ दत्त. आणि रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव काय आहे तर गदाधर चट्टोपाध्याय, हे त्यांचं मूळ नाव आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण इम्पॉर्टंट असे पाहिलेलेच आहेत आणि याच्या पुढच्या पार्टमध्ये याचे पुढचे आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला आणि तुम्हाला सुद्धा ह्याच्या व्यतिरिक्त काही नावं माहिती असतील तर नक्की कमेंट करून सांगा, आपल्या बाकीच्या मित्रांना सुद्धा त्याचं बेनिफिट होईल. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.